नमस्कार सर्वांना. मराठी दोन्ही चालेल का? कळते ना सगळी भाषा? तर प्रथमतः आपण सर्व इथे आज उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो. मित्रांनो, भरा हुआ है, उससे अपने आप को दूर रखने के लिए ड्राइवर्स के अंदर बहुत परिवर्तन होना जरूरी है. क्या आप लोगों को पता है कि हर साल हमारे देश में कितने लोग रोड एक्सीडेंट में मरते हैं? आप ड्राइवर्स लोगों को पता है? मैं तो पहले बहुत खुश हुई थी, मुझे नीलेश भाई ने और सर ने बताया कि हमारे यहाँ पे कई सालों से एक्सीडेंट नहीं हुआ. इसके लिए मैं बहुत खुश हूँ. आगे भी एक्सीडेंट ना हो, पर एक्सीडेंट रास्ते में होते हैं, दैट इज ए फैक्ट. तो कितने एक्सीडेंट होते हैं, कितने लोग मरते हैं, क्या आप लोगों को पता है? कोणाला माहिती आहे? म्हणजे आमचा ऍक्सिडेंट होत नाही सर, आम्हाला विचारू नका. पण रस्त्यावर काय होतं? ब्लँक स्पॉट. मी पहिले तुम्हाला विचारलं ब्लॅक, आता मी विचारतो तुम्हाला ब्लाइंड. माहिती आहे तुम्हाला काय? आपण किती तास गाडी चालवतो रस्त्यावरती? तुमची शिफ्ट किती तासाची आहे? ब्लाइंड स्पॉट नंबर 2. ब्लाइंड स्पॉट नंबर 3 तुमचं विंडशील्ड आणि मिरर आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या सिग्नलला थांबलात, एखाद्या चौकाला थांबलात, एखाद्या माणसाला पिकअप करायला थांबला, एखादं गाव आहे, एखादं खेड आहे, एखादी चाळ आहे, एखादी बिल्डिंग आहे, तुम्ही ज्या ठिकाणी थांबला त्या ठिकाणाहून बरोबर तुमच्या विंडशील्ड आणि तुमचं मिरर ह्याला लागून जो पिलर आहे ना, 2 पिलर ह्या साईडला आणि ह्या साईडला, ब्लाइंड स्पॉट नंबर 3 काय आहे? ब्लाइंड स्पॉट. इथून येणारे मागे. दुसरा ब्लाइंड स्पॉट, जेव्हा आपण गाडी चालवतो त्यावेळेस आपल्या उजव्या आणि डावीकडे, तू बोला ना बाबा, उजव्या आणि डावीकडे, 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, हा जो भाग आहे ना पॅरलल टू अस, म्हणजे आपल्या बरोबर बाजूचे दोन्ही साईडचे जागा आहे, त्याला आपण म्हणतो ब्लाइंड स्पॉट. काय म्हणतो? आपल्याला ह्या ठिकाणचे लोक दिसत नाही. आपल्याला आपल्या मिरर मध्ये आपले पाठचे लोक दिसतात, आपल्याला मेन मिरर मध्ये, सेंट्रल मिरर मध्ये पाठचे लोक दिसतात, पण इथले दिसतात का? इथले लोक दिसत नाही. हा आहे ब्लाइंड स्पॉट नंबर 2. हा ब्लाइंड स्पॉटला तुम्ही काय करायचे काळजी, की तुम्ही गाडी चालवत असताना, मी गाडी चालवत असताना मला किती लोक दिसत नाहीत, अशी कल्पना केली आहे कधी? आता इथून पुढे करा की मी गाडी चालवत असताना, मी गाडीच्या सीटवर बसल्यानंतर मला किती गोष्टी जे माझ्या गाडीच्या बाहेर ते दिसत नाही, ते दिसायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं? प्रत्येक 30 सेकंडच्या नंतर ह्या तुमचा चिन्ह आहे ना, हा फिरून स्कॅन करायचा. बघा, तो भाऊ पण दिसतो मला त्याच्या पाठचा, इकडचे कॅन्टीनवाले पण दिसते मला.